श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच वटपौर्णिमा हा सण अगदी जवळ आलेला आहे आणि वटपौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासनीसाठी वटपौर्णिमा ही 29 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे. वटपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात सुवासनीसाठी आणि वटपौर्णिमा हे व्रत अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकंच महत्वाचं पवित्र मानलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि स्त्रिया या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि उपवास करतात. हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जात असतं. मात्र 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ मास आल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबद्दल महिलांना मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि पौर्णिमा तिथी 28 जून की 29 जून या दोन तारखांमध्ये विभागून आल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा तिथी साजरी केली जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ 28 जून 2026 वार रविवार या दिवशी सकाळी 8:35 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी सकाळी 8:48 होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचं व्रत 29 जून वार सोमवार या दिवशी केलं जाणार आहे. पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे प्राण म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचं व्रत हे केलं जात असतं. हे वट सावित्रीचं व्रत सर्व स्त्रिया अगदी श्रद्धेने, तितकंच मनापासून आणि तितकंच आनंदाने उत्साहाने साजरं करत असतात. या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काहीतरी कळत न कळत चुका ह्या घडत असतात, ज्या मुद्दामहून कुणीही करत नाही बरं का, परंतु नकळतपणे त्या होऊन जातात आणि आपल्याला माहीत देखील नसतं. आपल्या हातून या चुका घडू नये, त्याचबरोबर आपण अशा चुका जर केल्या, आपण केलेल्या व्रताचं आणि पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही आणि पूजेचा कोणताही लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकून देखील करायच्या नाही. कारण की बघा, 99% महिलांना माहीत देखील नाही. त्याचप्रमाणे या वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं, काय करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये माता सावित्री किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी मात्र आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्या काही चुका आहेत त्या आपल्या हातून घडून जातात आणि मग आपल्याला त्या केलेल्या व्रताचं पूजेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. चुका जर तुम्ही अजिबात केल्या नाही तर नक्कीच पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणारच आहे. आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे आणि हे आपल्या सर्वांनाच माहीत देखील आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी पूर्ण साज शृंगार जो आहे तर तो करावा लागणार आहे. म्हणजे या दिवशी आपल्या कपाळावरती कुंकू टिकली आपल्याला लावायची आहे, गळ्यामध्ये मण्याचं मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि त्या बांगड्या घालत असताना मात्र आपल्याला आवर्जून काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे. पायामध्ये जोडवी घालायची आहे, पैंजण घालायचं आहे, चेन घालायची आहे. आपले जे काय बेसिक अलंकार आहेत ते असणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या फॅशनच्या युगामध्ये आपण असं काही घालत नाही, परंतु अशा पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण छान नटून थटून सजून पूजा करायला हवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा सण आहे.
आणि जी सौभाग्य अलंकार आहे तर ते आपल्या अंगावरती या दिवशी आवर्जून घालणं गरजेचंच आहे. सौभाग्य अलंकार न घालता शक्यतो पूजा अजिबात करू नका. त्यानंतरची समोरची चूक आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा महिला जवळपास 80% महिला ही चूक करत असतात. ती म्हणजे जेव्हा आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो ना, पूजा केल्यानंतर आपण 7 किंवा 21 फेऱ्या मारत असतो. शक्यतो आपल्याला वडाच्या झाडाला 7च फेऱ्या मारायच्या असतात आणि प्रदक्षिणा करतो. त्यावेळी आपण त्या झाडाला धागा जो आहे तर तो गुंडाळतो. ती प्रदक्षिणा झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया काय काय तर तो उरलेला धागा रील जो आहे तर ती तोडून घेतात. मात्र तसं तुम्हाला अजिबात करायचं नाही. जो काही धागा आहे, दोऱ्याची रीळ आहे तर फेरे मारून झाल्यानंतर तो रीळ जो आहे तर तो तुम्हाला तिथे झाडालाच बांधून ठेवायचा आहे, गुंतून ठेवायचा आहे, अडकून ठेवायचा आहे. बाकी उरलेला धागा आपल्याला घरी घेऊन यायचा नाही. त्यामुळे घरी घेऊन जाताना 7 फेरे आपले पूर्ण होतीलच एवढा धागा घेऊन जावा आणि म्हणजे जेव्हा उरलेला धागा घरी आणण्याची वेळ येणार नाही. जरी जास्त धागा राहिला असेल तरी सुद्धा तो तोडायचा नाही. ही एक चूक आवर्जून लक्षात ठेवा. कारण पौर्णिमेचा जो दिवस असतो म्हणजे वटपौर्णिमेचा जो दिवस असतो ना तो अतिशय अत्यंत पवित्र आहे. या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो. नवरा बायकोचं हे अतूट नातं राहण्यासाठी, प्रेम एकोपात टिकून राहण्यासाठी आपण ही पूजा जी आहे तर ती मनापासून श्रद्धेने करत असतो. म्हणून हा धागा जो आहे तर तो तोडायचा नाही. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण 7 फेरे मारून हा धागा जो आहे तर तो झाडाला गुंडाळत असतो आणि म्हणूनच ही एक पहिली चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. यानंतरची चूक म्हणजे बघा, शहरामध्ये वडाचं झाड जे आहे तर ते जास्त करून बघायला मिळत नाही. तर बऱ्याच स्त्रिया काय करतात की वडाची फांदी घरी आणतात आणि ती एखाद्या याच्यामध्ये लावतात, कुंडीमध्ये किंवा बकेटीमध्ये लावतात आणि त्याची पूजा करतात. ही पूजा अजिबात मान्य नाही, योग्य नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करताना कधीही त्यांची फांदी तोडून घरी आणू नका आणि पूजा करू नका. जितकं वडाचं झाड जुनं असेल, जितकं ते मोठं झाड असेल, तितकी पूजा चांगली मानली जाते आणि तितकं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे झाडाला हानी होते. आपण ज्यावेळी फांदी तोडतो तर फांदी तोडू नका. झाडाला इजा पोहोचते आणि थेट वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करायची आहे. जर आपण घरी फांदी आणून त्याची पूजा केली तर कुठेतरी पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. एवढंच नाही तर या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात. बरेच जण या दिवशी या झाडाची पानं तोडतात काही उपाय करण्यासाठी, पण असे कृत्य जे आहे तर ते आपल्याला अजिबात करायचं नाही. आपल्याकडून वडाच्या झाडाला कोणतीही इजा, दुःख पोचणार नाही याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला काही उपाय करण्यासाठी या दिवशी झाडाची फांदी, पान जे आहे तर ते लागणार असेल तर खाली गळून पडलेली असतात पानं हवेने, तर ती पानं तुम्ही घेऊ शकता ना. या व्यतिरिक्त या झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या अजिबात तोडायच्या नाही. जर तुम्ही कळत न कळत असं केलं तर आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळणार नाही. केलेल्या व्रताचं, पूजेचं काहीही उपयोग होणार नाही. कारण वटवृक्ष हा खूप जास्त पवित्र आणि तितकाच शुभ मानला जातो. त्याला दीर्घायुष्य असणारं वृक्ष या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्य या वृक्षाला आहे आणि म्हणूनच अनेक देवी देवता या वृक्षामध्ये वास करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे आणि वटवृक्षाच्या खोडात मा विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिव विराजमान आहे. त्याचबरोबर वडाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्या, पारंब्या असतात. याला माता सावित्रीचं स्वरूप देखील मानलं गेलं आहे. म्हणून झाडाची फांदी तोडणं, पान तोडणं या दिवशी शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं मानलं जातं. आणि या दिवशी जर तुम्हाला खरंच कुठेतरी वडाचं झाड नाही भेटलं तर घरी तुम्ही एखाद्या पेजवरती एक छोटंसं झाड काढा किंवा एखाद्या कागदावरती झाड काढा, चित्र काढा आणि त्याची पूजा करा ना, तरी सुद्धा चालेल. पण चुकून जरी वटवृक्षाची फांदी तुम्ही तोडून आणली आणि तुम्ही त्याची पूजा केली, तोडली, तर त्याचा प्राण हा संपलेला असतो आणि त्यानंतर त्याची पूजा करून काहीच उपयोग होत नाही. कारण बघा, आपण ज्यावेळी झाड लावतो तर त्याला मुळे असतात आणि आपण जर अशी कोणत्या बी झाडाची ढांगी तोडून आणली, फांदी तोडून आणली तर ती लावली तर ती लागती का? ती वाळूनच जाते ना. म्हणून तशी पूजा करणं आपल्या शास्त्रामध्ये मान्य नाहीये.
चुकून देखील असं करू नका. तुम्हाला शक्य असेल तर मधून तुम्ही एखादं झाड अगोदरच घरी आणून ठेवा आणि त्या झाडाची विधिवत पौर्णिमेच्या दिवशी घरी तुम्ही पूजा करा आणि यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये ते झाड लावून द्या. कारण ते झाड जसं जसं मोठं होईल तशी तशी तुमची प्रगती होईल आणि तुमच्या पतीला, तुमच्या सर्व कुटुंबांना दीर्घायुष्य आहे तर ते देखील मिळणार आहे. या पद्धतीने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तर हरकत नाही. कारण ती सिटीमध्ये नाही मिळत तर तुम्ही विकत आणा नर्सरीमधून. पण कृपा करून फांदी जी आहे वडाची तर त्या दिवशी चुकून देखील तोडू नका आणि त्याची पूजा करू नका. कारण ही तशी पूजा तुम्ही केली काय, नाही केली काय, तर न केलेल्यातच ती जमा असते. म्हणून तुम्हाला सांगते बघा, पूजा करून काहीच उपयोग नाही होतो. आपल्या शास्त्रानुसार ते ग्राह्य धरलं जात नाही. त्याचबरोबर तुम्ही वडाचं जे झाड मिळतं, सध्या नर्सरीमध्ये वडाचं झाड देखील उपलब्ध असतं. ते झाड तुम्ही घरी घेऊन आणा आणि त्याचं कुंडीमध्ये वृक्षारोपण करून झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया मिळून तुम्ही त्या वडाची पूजा करा आणि जी जी काही झाडं आहे, जी झाड आणलेलं आहे आपण तर ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सांगितल्याप्रमाणे नेऊन लावा. तसेच तुम्ही या दिवशी चुकून देखील काळ्या निळ्या रंगाचे कपडे जे आहे, पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते देखील या दिवशी परिधान करू नका. कारण हे रंग जे आहेत तर ते कोणत्याही पूजेमध्ये अशुभ जे आहेत तर ते मानले जातात. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा यासारख्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहे. परंतु चुकून देखील काळा रंग, निळा, पांढरा यासारख्या या 3 रंग जे आहेत ना, तर या 3 रंगाच्या साड्या तुम्हाला टाळायच्या आहे. आपल्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाही. कारण की आपण मॅचिंगच्या जमान्यात खूप आपण काही परंपरा ज्या आहेत तर त्या अगदी विसरून गेलेलो आहोत. तर ह्या 3 रंग तुम्हाला सोडून इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. तसेच या दिवशी मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका. पती किंवा पत्नी घरातील इतर व्यक्तींशी भांडणे करणे, कठोर बोलणे, कठोर शब्द वापरणे, वादविवाद आवर्जून तुम्हाला टाळायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घरामध्ये कांदा, लसूण किंवा मांसाहार पदार्थ आवर्जून टाळायचा आहे. कांदा, लसूण, मांसाहार हे सेवन जे आहे तर या दिवशी करायचं नाही. पूर्णपणे या दिवशी आपल्याला घरामध्ये सात्विक जेवण जे आहे तर ते बनवायचं आहे आणि सात्विक जेवणच आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे. तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहात त्यामध्ये कांदा, लसूण तुम्हाला स्किप करायचा आहे. बऱ्याच स्त्रिया काय करतात की पूजेची काही गडबड असते. वडाच्या झाडाला सूत किंवा कच्चा धागा गुंडाळताना 7 प्रदक्षिणा करतात. चुकून 5 किंवा 6च करत असतात. परंतु असं अजिबात करू नये. कोणतीही घाई पूजा करताना करू नका. अगदी शांतपणे, सावकाशपणे तुम्हाला 7 फेरे जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे. कारण की ही पूजा आपण रोज रोज करतो का? वर्षातून 1 दिवस आपण वटवृक्षाची अशी मनोभावे पूजा करतो. तर मग आपण किमान अर्धा तास, 1 तास या दिवशी द्यायला काय हरकत आहे मला सांगा. तर आपल्याला शांतपणे पूजा करायची आहे आणि आपले जे काही 7 फेरे आहेत तर ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी कुणाची ओटी भरू नका. कुणाकडून ओटी जी आहे तर ती भरून देखील घेऊ नका. गर्भवती स्त्रियांनी फक्त वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे. झाडाला प्रदक्षिणा घालणं हे वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला फक्त वटवृक्षाची पूजा करायची आणि वटवृक्षाला नमस्कार करायचा. प्रदक्षिणा करायच्या नाही. कुणाची ओटी देखील भरायची नाही. कुणाकडून आपली ओटी जी आहे तर ती देखील भरून घ्यायची नाही. कारण की वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर स्त्रिया एकमेकींची आंब्याने किंवा खारी, खोबरं त्याने ओटी भरत असतात. परंतु गर्भवती स्त्रियांनी कुणाकडूनही आपली ओटी जी आहे तर ती भरून घ्यायची नाही आणि तुम्ही देखील कोणाची ओटी भरायची नाही. कारण की आपली ओटी जी आहे तर ती देवाने भरलेली असते. म्हणून तुम्हाला ती ओटी भरायची नाही आणि कुणाची ओटी देखील घ्यायची नाही. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करायची नाही. अशा स्त्रियांनी फक्त झाडाचीच मनोभावे पूजा करायची. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्याच राहणार आहेत. पुढच्या वर्षीपासून तुम्ही मात्र सगळं काही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना जितकं झाड मोठं असेल तेवढं तुम्हाला अतिशय उत्तम. बऱ्याच वेळा काय होतं की अगदी काही छोटंसं रोपटं आपल्या घरामध्ये असतं आणि बरेच जण या दिवशी बाजारातून एखादं छोटंसं झाड जे आहे, रोप जे आहे तर ते घेऊन येत असतात आणि त्याची पूजा करत असतात. पण असं करू नका. जर तुम्हाला जवळ शक्य असेल, अगदी नसेलच मिळत तुम्हाला तर मग हरकत नाही. परंतु प्रयत्न करा. झाड कुठं ना कुठं असतंच वडाचं, मिळतं.
तर तुम्हाला त्या झाडाचंच मोठ्या झाडाचंच पूजन करायचं आहे. त्या झाडाला छानपैकी 7 फेऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. कारण की त्याच्या पूजनाने आपल्या निसर्गाच्या जवळ जास्त जाता येतं. कारण झाड लावणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जोपासणं किंवा त्याचं संगोपन करणं, वाढवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. सर्व वृक्षामध्ये वटवृक्षाचं आयुष्य आणि पारंब्या विस्तार ही खूप मोठा होतो. अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्मा सावित्रीच्या या देवताचं पूजन करून मला व पतीला आरोग्य दीर्घायुष्य लाभू दे, धन धान्य व मुले यांची भरभरून प्रगती होऊ दे, प्रपंच हा विस्तारित व संपन्न होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला या वटवृक्षाला आवर्जून करायची आहे. आणि या व्रताच्या संकल्पात केली जाते. कारण सौभाग्य नको असं म्हणणारी स्त्री भूतकाळात ही झालेली नाही पण व भविष्य काळातही होणार नाही. आमचा संसार उत्तम व सुखाचा व्हावा, मुलांचे घराचे गोकुळ व्हावे आणि आनंद मिळावा असं कुणाला वाटणार नाही. प्रत्येकाला हेच तर हवं असतं. हाच तर व्रताचा हेतू आहे. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख, शांती, संपत्ती, वैभव प्राप्त व्हावं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 29 जूनला राहुकाळ हा सकाळी 7:41 सुरू होणार आहे तर तो 9:22 संपणार आहे. तर आपल्याला 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत साधारण 1.5 तासाचा पूजा करायची आहे. या काळामध्ये व्रतांचा संकल्प करू नये किंवा वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करू नका. बऱ्याच वेळा काय होतं की अनेक महिला सकाळी व कामानिमित्त बाहेर जावं लागतं. अनेक स्त्रिया सकाळी लवकर उठून वटवृक्षाची पूजा करतात. त्यानंतर त्यांना ऑफिसला जाता येतं. पण या दिवशी राहुकाळ सकाळी आहे तर त्यामुळे तुम्हाला 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कोणतीही पूजा करायची नाही. हा राहुकाळ जो असतो तर त्या राहुकाळामध्ये कोणतीही पूजा सेवा आपण केली तर त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यासाठी पूजा करायची असेल तर सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर करा, नाही तर मग 9:30 वाजल्याच्या नंतर तुम्ही पूजा करू शकता. तर हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला यंदा वटपौर्णिमेला आवर्जून सर्वांना पाळायचेच आहेत. प्रत्येक महिलेने पाळायचे आहे. कारण वटपौर्णिमेचं हे व्रत आहे तर सर्वश्रेष्ठ मानलं जातं. म्हणून आपण प्रत्येक स्त्री या दिवशी मनोभावे व्रत करून वटवृक्षाची पूजा ही करत असतो. या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करून आपल्या पतीच्या आपल्याला पडायचं आहे. पतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण की हे व्रत आपण पतीसाठीच करत असतो ना. आणि या दिवशी मुख्य म्हणजे सगळ्या महिलांनी आपल्या पतीशी भांडण, तंटे, वादविवाद हे करणं आपल्याला टाळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही नियम आहेत तर ते पाळायचे आहे. राहुकाळाची वेळ देखील पाळायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.